आजच्या धावपळीच्या युगात स्वयंपाकघरात मिक्सर, ग्राइंडर आणि पिठाच्या गिरण्यांनी जागा घेतली आहे. पूर्वी घराघरात दिसणारे दगडी जाते, उखळ आणि खलबत्ता आता अडगळीत पडू लागले आहेत. मात्र दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील चंद्रकांत तुळशीराम धोत्रे या कारागिराने काळाच्या ओघात हरवत चाललेला हा पारंपरिक व्यवसाय आजही जिद्दीने टिकवून ठेवला आहे. एकेकाळी ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या दगडी वस्तू आता दुर्मिळ होत चालल्या आहेत. दगडी वस्तू बनवण्याचा व्यवसाय कष्टाचा आणि चिकाटीचा असल्याने अनेकांनी या व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे. परंतु चंद्रकांत धोत्रे आजही मोठ्या मेहनतीने दगडाला आकार देऊन त्यातून सुबक जाते, उखळ आणि खलबत्ते घडवत आहेत. त्यांच्या हाताने तयार केलेल्या या वस्तूंना ग्रामीण भागात आजही विशेष पसंती मिळत आहे. इलेक्ट्रिक साधने आली असली तरी भारतीय संस्कृतीत दगडी वस्तूंचे महत्त्व आजही टिकून आहे. हो, चंद्रकांत तुळशीराम धोत्रे. काय 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 बनवतो? हे जातं उकळ खलबत्ता करतो. जात्यावरचं तर दळण बंद झालं, मागणी आहे काय? तर बी घेते ते घरगुतीला, लग्नाला पूजाला ते उकळ खलबत्ता जातं घेते. कुठले गावात विकतात? हे असं आम्ही सोलापूरच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये किती आहेत ना तालुक्यात, तेवढं तालुक्यात करतो. कसं विकता येतं? जाते 600, 700, 800. वाहतूक खर्च किंवा डोक्यावर गावागावात कसं गाडो आहेत की आमचे, गाडवाला? गाडोवर घेऊन फिरतो खेडे असं 5-6 किलोमीटर जातं. आता ही जातची घडई असते ती कठीण असते, किती तास लागते एक जातं? एक जाता करायला 1-2-3 घंटे जाते. आता हे छडी वगैरे आम्ही घरच्या घरी शेवडतो. या घरीच्यानी सकाळी शेवडतो आम्ही. तर किती जण काम करत असतात? आहेत आमच्या घरात लय मोठी फॅमिली आहे. तरी आता एक नवरा बायको, इथं दोघं जणच आहे. मुलं वगैरे शिक्षण? शाळेला घातलं इथंच मंदिरामध्ये. मग दोघं गेले शाळेला. 2 मुलं आहेत, एक पोरगी आहे बारके. त्या घर खर्चही भागतात नाही. बघतंय काय त्याचा पोटासाठी करतं, तेवढा टोकू चालतंय.